मीनाच्या दिराचा साखरपुडा ठरलेला होता. त्यामुळे काही दिवस अगोदरच मीना आपल्या नवरा सुहास सोबत तिच्या सासरच्या घरी आली होती. मीना आणि सुहास त्यांच्या कामानिमित्ताने बाहेरगावी राहत होते. पण मीनाला तिच्या सासरी जायला व राहायला देखील खूप आवडायचं. ती आजही खूप खुश होती, कारण आता तिची लहान जाऊबाई येणार होती. सासरी मीनाच्या दिराच्या साखरपुड्याची तयारी जोरात सुरू होती. सर्वजण कामात सहभागी होत होते आणि मीना व सुहास घरी आल्यामुळे मीनाचा दीर विवेक तो देखील खूप उत्साही दिसत होता. काही तासांच्या प्रवासानंतर मीना व सुहास घरी पोचले आणि फ्रेश झाले. आता मीना घरची मोठी सून होती, त्यामुळे सासरच्या घरी आल्यावर फ्रेश होऊन तिने लगेच स्वयंपाकघरात आणि घरकाम मध्ये मदत करण्यास सुरुवात केली आणि सर्वांमध्ये आनंदाने सामील झाली. त्यानंतर 2 दिवसांनी एक दिवस सगळ्यांच्या आग्रहाखातर मीनाने घरीच सर्वांसाठी डोसा इडली बनवले होते आणि सर्वांसाठी घेऊन ती सासूच्या रूममध्ये गेली. सर्वजण तेथेच एकत्र गप्पा मारत बसलेले होते, पण तिला पाहताच तिच्या सासूबाई लगेच शांत झाल्या. मीनाने खूप प्रेमाने सर्वांना नाश्त्याची प्लेट दिली आणि तीही तिथेच सर्वांसोबत नाश्ता करण्यासाठी बसणार होती. इतक्यात तिच्या सासूबाई म्हणाल्या, "अगं सूनबाई, तू जरा दुपारच्या जेवणाची तयारी करून घे, मग नंतर आमच्यामध्ये येऊन बस, नाहीतर नंतर सगळी गडबड होईल." त्यावर मीना हळू आवाजात म्हणाली, "आई, मी सुद्धा नाश्ता करून घेते आणि तुम्ही साखरपुड्याच्या तयारीची गप्पा मारत आहात तर मीही ऐकते आणि जेवण बनवायला अजून वेळ आहे. तुम्ही काळजी करू नका, मी पटकन सर्व जेवण तयार करीन." असं मीनाने सर्व स्पष्टपणे सांगितलं. तरीही तिच्या सासूबाई म्हणाल्या, "अगं नको सूनबाई, तू आत्तापासूनच जेवणाच्या तयारीला लाग आणि तुझी नाश्त्याची प्लेट तिकडेच घेऊन जा. तू स्वयंपाकघरात बसून आरामात खा." असं म्हणत सासूबाईंनी नाश्त्याची प्लेट मीनाच्या हातात दिली. सासूबाईंची अशी ही वागणूक पाहून मीना दचकली, पण तरीसुद्धा तिने त्यांना विरोध करण्याची हिंमत केली नाही. ती शांतपणे प्लेट घेऊन तेथून निघाली. स्वयंपाकघरात गेल्यावर तिने पाहिलं की इडलीची चटणी तर इथेच स्वयंपाकघरात राहिलेली आहे. त्या सर्वांना लागेल म्हणून ती पुन्हा सासूच्या रूमकडे सर्वांसाठी चटणी द्यायला गेली, तर तिने ऐकलं की तिचे सासरे सासूबाईंना म्हणत होते, "सूनबाईला थोडा वेळ इथे बसू दिलं असतं तर काय झालं असतं?" त्यावर त्या आपल्या नवऱ्याला म्हणाल्या, "अहो, सून ही बाहेरची आहे. घरातील सर्व निर्णय घेण्यासाठी आपण आहोत ना. सूनबाईला स्वयंपाकघरातच राहू दे, तिथेच तर तिचं खरं स्थान आहे." हे ऐकून मीनाच्या डोळ्यात पाणी आलं. तिकडे तिचा नवरा सुहास सुद्धा तिथेच बसलेला होता, पण तो सुद्धा आपल्या आईला काहीच बोलला नाही. हे पाहून ती अजून उदास झाली. मीनाने अगदी पहिल्यापासूनच सासरच्या कुटुंबातील प्रत्येकाने आपल्याला मनापासून आपलं मानावं म्हणून सुरुवातीपासून ती सासरच्या घरची प्रत्येक जबाबदारी हसत हसत उचलत होती आणि जेव्हा जेव्हा ती सासरी यायची तेव्हा सासूबाई कधीच स्वतःच्या हाताने पाणीसुद्धा घेत नसत की कोणत्याच कामाला हातही लावत नसायच्या, तर मीनालाच त्यांच्या हातात सर्व नेऊन द्यावं लागत असे आणि घरातील सर्व कामे करायला लागायची आणि एवढी सासूबाईंची ती सेवा करायची आणि आज त्याच सासूबाई तिला बाहेरची म्हणत होत्या. त्यामुळे तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं होतं. इतक्यात सासूबाई तिला चटणी घेऊन येण्यासाठी आवाज देऊ लागल्या. मग तिने आपल्या डोळ्यातील अश्रूवर नियंत्रण ठेवलं आणि चटणी घेऊन सासूबाईंच्या खोलीत पोचली, तर तिथे सासूबाई झिटकारत म्हणाल्या, "काय गं, तुझं लक्ष कुठे असतं? नेहमी अर्धवट कामं करत राहतेस." हे ऐकून तिला फार वाईट वाटलं. तिने मान खाली घालून चटणी टेबलवर ठेवली आणि खोलीतून बाहेर निघून गेली. आज तिला फार दुःख झालं होतं की तिचा नवरासुद्धा तिच्यासाठी काहीच बोलला नाही, तर शांत बसून ऐकत राहिला. त्यानंतर काही दिवस असेच गेले. तिच्या दिराच्या साखरपुड्याच्या दिवशी सुद्धा ती नाराजच होती, मनातून तुटलेली होती. पण तरीही कामे ती आधीप्रमाणेच करत होती, कारण सुनेचं कर्तव्य तिला पार पाडायचं होतं. साखरपुड्यानंतर मीना व सुहास आपल्या घरी परत आले, तरीही मीना अजूनही शांत शांत असायची. एके दिवशी मीनाला उदास पाहून सुहास हळूच म्हणाला, "मीना, काय झालं आहे? साखरपुड्यापासून मी बघत आहे, तू खूपच नाराज दिसत आहेस. तुला सासरच्या त्या घरची आठवण येत आहे का?" तेव्हा मीना दाटलेल्या आवाजात म्हणाली, "मला सासरची आठवण का यावी? मी तर सासरी बाहेरची आहे ना." हे ऐकून सुहास दचकला आणि आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. तेव्हा मीना पुढे म्हणाली, "त्या दिवशी आई तुझ्यासमोर मला बाहेरची म्हणत होत्या आणि तुझ्या तोंडून एक शब्दसुद्धा निघाला नाही." बरोबरच म्हणतात लोक, नवरा हा त्यांच्या घरच्यांचा जास्त विचार करत असतो. घरच्यांसमोर तो बायकोबद्दल अजिबात विचार करत नाही,
असं म्हणत मीना त्याचा हात झटकून निघून जाऊ लागली. तेवढ्यात सुहासने मागून तिचा हात धरून तिला आपल्याकडे ओढले आणि हळूच म्हणाला, तुला काय वाटतं? मला ते ऐकून बरं वाटलं होतं का? पण मी तर फक्त योग्य वेळेची वाट पाहतोय. जेव्हा आईला योग्य धडा शिकवता येईल त्या क्षणी मी तुझं समर्थन केलं तर त्या क्षणी मी तुझं समर्थन करेल. जर त्या दिवशी मी काही म्हणालो असतो तर आईने माझे बोलणे सुद्धा धुडकावून लावलं असतं. पण तू बघच, मी तुला अशा वेळी साथ देईन की आईला स्वतःची चूक मान्य करावीच लागेल आणि पुढे ती तुला काहीच बोलू शकणार नाही किंवा तुझा वापर करून घेऊ शकणार नाही. सुहासच्या या बोलण्याने तिला थोडा दिलासा मिळाला की निदान नवरा तरी तिच्याबद्दल विचार करतो आहे. असेच हळूहळू काही दिवस गेले. मीनाच्या दीराच्या लग्नाला अजून बरेच दिवस बाकी होते. पण तेवढ्यात एके दिवशी सुहासच्या आईचा फोन आला. त्या सुहासला म्हणाल्या, सुहास, सूनबाईला इकडे पाठव, लग्नाची तयारी करायची आहे. घरात खूप कामे बाकी आहेत. तेव्हा सुहास टोमणा मारतच म्हणाला, पण आई, सूनबाई तर बाहेरची आहे ना? मग इतक्या दिवस आधीच तिला कामासाठी का बोलवत आहेस? मी जेव्हा येईन तेव्हा तीही माझ्यासोबत येईल. मला तर जास्त सुट्टी मिळालेली नाही. मी लग्नाच्या 4 दिवस आधी येईल तेव्हा तीही माझ्यासोबत येईल आणि परत माझ्यासोबतच इकडे परत येईल. आता मी का आता मी एका बाहेरच्या माणसाला घरात राहायला कसं पाठवू? एवढं मोठं घर आहे तुमचं. जर तुमची सून काही चुकीचं करून बसली तर? हे ऐकताच आई रागाने लालबुंद होत म्हणाल्या, सुहास, तू हे काय बोलत आहेस? घरातील कामाची जबाबदारी तर सुनेचीच असते ना? तिचं ते कर्तव्यच आहे. मग तेव्हा सुहास ठामपणे म्हणाला, आई, माझ्या बायकोच्या वाट्याला फक्त जबाबदाऱ्या आणि कामच आहेत का? तिचे काही अधिकार हक्क नाहीत का? त्या दिवशी जेव्हा आपण साखरपुड्याची तयारी करत होतो तेव्हा किती वाईट प्रकारे तू माझ्या बायकोला बोलली होतीस. मला त्याच वेळी फार वाईट वाटलं होतं. पण मी ठरवलं होतं की याचं उत्तर योग्य वेळी देईन. तेव्हा आणि आज ती वेळ आली आहे. जर तुम्ही सुनेला बाहेरची समजता तर तिच्याकडून कामाची अपेक्षासुद्धा करू नका. ती फक्त बाहेरच्या लोकांसारखी येईल, लग्नात सहभागी होईल आणि परत माझ्यासोबत इकडे निघून येईल. एवढं बोलून सुहासने फोन कट केला. पण आईच्या तर अक्षरशः पायाखालची जमीनच सरकली होती. त्यामुळे त्या घाबरलेल्या अवस्थेत त्या आपल्या पतीकडे गेल्या आणि म्हणाल्या, सांगा बरं, घरात लग्न करायचं वातावरण आहे, अशात मोठी सून आलीच नाही तर लोक काय विचार करतील? आपल्या घराची इज्जत राहील का? आणि जर विवेकच्या सासरी ही गोष्ट पोहोचली तर हे लोकही हे प्रकरण धरून बसतील आणि त्यामुळे लग्नावर काही परिणाम झाला तर? तेव्हा सुहासचे वडील नाराज होत म्हणाले, मग तू मोठ्या सूनबाईबरोबर एवढा भेदभाव का करतेस? नेहमी ती काही दिवसांसाठी इथे येते, सर्वांचं सर्व करते आणि तरीही तू तिला आपल्या घरातील समजतच नाहीस. गेल्या वेळेस देखील तू तिच्याशी फार चांगली वागली नाहीस. तिला वाईट वाटलं म्हणून आता ती येथे येण्यास नकार देत आहे. पण छोटी सून तर कायमची इथे राहणार आहे. तिच्याशी अशीच जर वागलीस तर ती कशी काय तुझ्यासोबत राहील? आणि असं होऊ नये की तुझ्या वागण्याला कंटाळून छोटी सून वेगळा संसार करण्याचा हट्ट धरून बसेल. आता मोठा मुलगा तर मजबुरीमुळे कामासाठी घरापासून दूर राहत आहे. पण छोटा मुलगा जर असं पाहून कंटाळला आणि घर सोडून गेला तर? या शब्दांनी आईचा चेहरा पडला. त्या घाबरून म्हणाल्या, तुम्ही सुहासला समजावा ना, तो नक्कीच तुमचं ऐकेल. तेव्हा वडील शांतपणे म्हणाले, फक्त माझ्या समजावण्याने काही होणार नाही. तुला ही गोष्ट मान्य करावीच लागेल की आता घरची सून म्हणजे घरचा एक भाग आहे. तिला कधीही बाहेरची समजायचं नाही आणि घराच्या प्रत्येक निर्णयात तिला देखील सामील करायचं आहे. मग आता त्या काय बोलणार? नाईलाजाने त्यांनी नवऱ्याच्या सर्व गोष्टी मान्य केल्या आणि म्हणाल्या, मी तयार आहे. फक्त मोठ्या सूनबाईला बोलवा, नाहीतर आपली फारच नाचक्की होईल. कारण सुहास तर म्हणतो आहे की ती फक्त बाहेरच्या लोकांसारखीच येईल आणि लग्न करून निघून जाईल. त्या आता खूपच घाबरलेल्या होत्या. त्यामुळे वडिलांना फार मजा वाटत होती. मग त्यांनी आपल्या बायकोसमोरच सुहासला फोन लावला आणि म्हणाले, सुहास, तुझ्या आईला आता स्वतःच्या चुकीची जाणीव झाली आहे आणि ती आपली चूक सुधारू इच्छिते. म्हणूनच तू सूनबाईला पाठव. पण जर यावेळी तुझी आई मोठ्या सूनबाईला बाहेरची म्हणाली किंवा तिला परकी असल्याची वागणूक दिली तर मग तुला जे योग्य वाटेल ते तू कर. वडिलांच्या शब्दांना मान देत सुहास शांतपणे म्हणाला, ठीक आहे बाबा, मी तुमचं म्हणणं टाळू शकत नाही आणि मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही म्हणालात म्हणजे माझ्या बायकोसोबत आता कोणीही चुकीचं वागणार नाही. पण एकदा हीच गोष्ट आईच्या तोंडून ऐकायला मिळाली असती तर आम्हालाही जरा खात्री पटली असती. तेवढ्यात आईने घाईघाईने फोन वडिलांच्या हातातून हिसकावून घेतला आणि म्हणाल्या,
सुनबाईला फोन दे, मीच तिच्याशी बोलते. मग सुहासने फोन स्पीकरवर ठेवला. तो म्हणाला, बोल आई, मीना सगळं ऐकत आहे. मग सासूबाई भरलेल्या गळ्याने म्हणाल्या, हे बघ सुनबाई, माझ्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नकोस. मी तुला कधीच बाहेरची समजत नव्हते. त्या दिवशी तसं फक्त सहज माझ्या तोंडातून निघून गेलं. आणि साखरपुडा ही फार छोटीशी गोष्ट होती. पण लग्नाच्या सर्व तयारीत मी तुला सहभागी करायचं ठरवलेलं आहे. तू प्लीज घरी ये. खूप जबाबदाऱ्या आहेत गं. मीना हळूच म्हणाली, ठीक आहे आई, मी लवकरच येते. हे ऐकताच सासूबाईंनी सुटकेचा श्वास सोडला. त्या दिवसापासून तर त्यांनी कान धरले होते की कधीही सुनेला बाहेरची म्हणून हाक मारणार नाही. तर इकडे मीनाला पण खूप समाधान मिळाले होते की तिच्या नवऱ्याने तिची साथ दिली. नाहीतर बरेच नवरे असे असतात जे आपल्या घरच्यांच्या समोर काहीच बोलू शकत नाहीत आणि बायकोच्या वाट्याला नेहमी अन्याय येतो. आणि जेव्हा सुनेला बाहेरची समजून तिच्याशी अंतर ठेवलं जातं तेव्हा ते घर फक्त भिंतीचं राहतं. आपलेपणा, सन्मान आणि विश्वास ह्या श्वासासारख्या गोष्टी आहेत ज्या नात्यांना जिवंत ठेवतात आणि जर त्या हिरावून घेतल्या तर नातं हळूहळू आतून मरायला लागतं. फोन ठेवला तरी मीनाचं मन अजूनही साशंक होतं. आई खरंच बदलली असेल का? की फक्त लोकांच्या भीतीपोटी आणि घरातील कामे करण्यासाठी मला बोलावलं असेल? असा विचार तिच्या मनात घोळत होता. सुहासने तिच्या डोळ्यातील घालमेल ओळखली. तो हळूच म्हणाला, मीना, यावेळी तू तुझ्या अटींवर जा. काही चुकीचं वाटलं तर आपण लगेच परत येऊ. त्यानंतर लग्नाच्या 10-15 दिवस आधी मीना सासरी पोचली. घरात लगबग सुरू होती. मीना आत पाऊल टाकताच सासूबाई समोर आल्या. पण यावेळी मात्र नेहमीसारखी आदेश देणारी सासू नव्हती, तर थोडीशी अपराधी आई उभी होती. मग सासूबाईंनी स्वतः पुढे येऊन मीनाच्या हातात पाण्याचा ग्लास दिला आणि म्हणाल्या, प्रवास करून आली आहेस, आधी आराम कर, कामं नंतर करू. हे ऐकून मीनाला क्षणभर विश्वासच बसला नाही. सासूबाईंच्या आवाजात पहिल्यांदाच मायेची उब होती. त्यानंतर पुढचे काही दिवस लग्नाच्या तयारीत गेले. सर्वांनी मिळून मिसळून लग्नाच्या जबाबदाऱ्या, कामे पूर्ण केली आणि ठरलेल्या तारखेला मीनाच्या दिराचं लग्न छान पद्धतीने पार पडलं. लग्नाच्या 2 दिवसांनी सर्वजण एकत्र गप्पा मारत बसले असताना सासूबाईंनी सर्वांसमोर स्पष्ट शब्दात सांगितलं की आजपर्यंत माझ्याकडून कळत नकळत चुका झाल्यात. पण आजपासून या घरात 2 सुना नाहीत तर 2 मुली आहेत. मीना ही बाहेरची नाही, तर ती या घराचा आधार आहे. हे ऐकून सुहासच्या वडिलांनी समाधानाने मान हलवली. विवेक आणि त्याची बायको दोघेही भारावून गेले. विवेकची बायको उठून मीनाकडे आली आणि म्हणाली, ताई, मला या घरात यायची भीती वाटत होती, पण आज मला वाटतं की मी सुरक्षित आहे. त्या क्षणी मीनाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पण ते दुःखाचे नव्हते, तर ते समाधानाचे होते. कारण लग्नाच्या दिवशी सासूबाईंनी स्वतः मीनाचा हात धरून सर्व नातेवाईकांना सांगितलं होतं की ही माझी मोठी सून नाही, ही माझी मुलगी आहे. आणि सुहास दूर उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याच्या डोळ्यात अभिमान होता, कारण त्याने योग्य वेळी योग्य बाजू घेतली होती. आता त्या दिवसानंतर सासूबाईंनी कधीच सुनेला हक्कापासून दूर ठेवलं नाही. प्रत्येक निर्णयात तिला सामील केलं, सन्मान दिला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलेपणा दिला. ते पाहून मीनाला उमगलं की नात्यामध्ये प्रेम मागून मिळत नाही, तर ते स्वतःचा स्वाभिमान सांभाळून आणि ठामपणे स्वतःचा सन्मान जपल्यावर आपोआप मिळतं. मीनाच्या दिराचं लग्न थाटामाटात पार पडलं होतं. हळूहळू पाहुण्यांची वर्दळ ओसरली आणि घर पुन्हा आपल्या नेहमीच्या शांततेत लयीत झालं होतं. पण मीनाच्या मनात मात्र एक वेगळाच विचार सुरू होता की हा बदल खराच आहे की फक्त लग्नापुरता. त्या दिवशी नेहमीप्रमाणे लवकर ती उठली. सवयीप्रमाणे ती स्वयंपाकघरात गेली. तेवढ्या सासूबाई आल्या आणि म्हणाल्या, अगं थांब, आज स्वयंपाक आपण दोघी मिळून करूयात. हे ऐकून क्षणभर स्तब्ध झाली. आपण हा शब्द तिच्या कानात घुमत राहिला आणि दिवसेंदिवस सासूचं वागणं खरंच बदलत होतं. त्या आता काम सांगायच्या, पण आदेशासारखं नाही, तर आदराने, प्रेमाने आणि विनंतीसारखं. त्या आता स्वतःची कामे स्वतः करायला लागल्या होत्या. बाहेरच्या लोकांसमोर सुनेचा मान त्या राखत होत्या. पण मीना सावधच होती, कारण जुन्या जखमा सहज भरत नाहीत. त्यामध्ये एक दिवस शेजारच्या काकूने सहजच टोमणा मारला, मोठी सून असूनही फारसं काम करत नाही वाटतं. त्यावेळेस सगळ्यांसमोर सासूबाई ठामपणे म्हणाल्या, माझ्या सुनेवर टीका करण्याचा अधिकार कोणालाच नाही. ती जितकं करते तितकं पुरेसं आहे. त्यानंतर मात्र तो क्षण मीनासाठी निर्णायक ठरला.
तिला पहिल्यांदाच वाटलं की हे नाटक नाही तर हा बदल आहे. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. एके दिवशी सासूबाईंना अचानक चक्कर आली. घरात नवीन सून होती. ती घाबरली होती. त्यावेळेस मीनाने क्षणाचाही विचार न करता सासूबाईंना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि पूर्ण रात्र तिने त्यांच्याजवळ बसवून काढली. पहाटे सासूबाईंची शुद्ध परत आली. त्यांनी डोळे उघडताच मीनाचा हात घट्ट पकडला आणि भरल्या गळ्याने त्या म्हणाल्या, "मीना, त्या दिवशी मी तुला बाहेरची म्हटलं, ते शब्द माझ्या मनावर ओझ्यासारखे होते. पण आज जर तू नसतीस तर मला कळलंच नसतं की आपली कोण असतात." मीनाचं मन भरून आलं. ती फक्त एवढंच म्हणाली, "आई, नात्यांना अधिकारापेक्षा जास्त विश्वास हवा असतो." त्या दिवसानंतर घराचं चित्रच बदललं. सासूबाईंनी स्वतः ठरवलं की घरातील प्रत्येक निर्णयात दोन्ही सुनांना समान मत असेल. नवीन सुनेला त्यांनी मीनाच्या हातात हात घालून सांगितलं की ही तुझी वहिनी नाही, तर ही तुझी मोठी बहीण आहे. सुहास हे सगळं पाहत होता. एके रात्री तो मीनाला म्हणाला की तू फक्त माझी बायको नाहीस, तर तू या घराला जोडणारा दुवा आहेस. मीना हसली, पण ते हसू आता सहनशीलतेचं नव्हतं, तर ते आत्मसन्मानाचं होतं. आणि त्या घरात एक गोष्ट सगळ्यांना उमगली की सून बाहेरची नसते, तिला बाहेरचं केलं जातं. पण जेव्हा तिला आपलं मानलं जातं, तेव्हाच घर हे खरं घर होतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.